नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 8वी गणित क्षेत्रफळ. So dear friends, in the previous standards, that is in the 5th, 6th and 7th standard, we have learned about area. आपण क्षेत्रफळ या विषयाबद्दल, या घटकाबद्दल अभ्यास केलेला आहे। आयताचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांची सूत्र आपण अभ्यासलेली आहे। थोडंसं आपण आठवूया. Let's recall area of a rectangle. This is a rectangle with length as L and breadth as B. So the area of a rectangle is equal to length into breadth, L into B. लांबी गुणिले रुंदी. आयताचे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाच्या चारही बाजू समान असतात, त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघूया आपण. काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल, समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. सो दिस इज अ हाईट, उंची, अँड बेस, पाया. सिमिलरली समभुज त्रिकोण, पाया आणि ही याची झाली उंची. राईट. सो in right angle triangle, this is the height and this height is one side of this triangle, right? In equilateral triangle, this one is height, and in scalene triangle, विषमभुज त्रिकोण, base, height, पाया आणि उंची. तर या प्रत्येक त्रिकोणाचा पाया म्हणजेच बेस आपण B ने दाखवू आणि उंची H ने दाखवली तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता काटकोन त्रिकोणामध्ये उंची जी आहे हीच काटकोन करणारी एक बाजू आहे. राईट. सो इन राईट अँगल ट्रायंगल दिस साइड इज ऑल्सो अ साइड of the triangle. Now remember, if sides of closed polygon are given in the units, that is centimeter, meter, kilometer, then their areas are in the units square centimeter, square meter and square kilometer respectively. See, remember, आपल्याला उदाहरण सोडविल्यानंतर त्या क्षेत्रफळाचं एकक लिहावं लागतं. So area is always measured in squares. Therefore, if sides are given in centimeter, then the unit of that quadrilateral will be square centimeter. If sides are given in meter, then the unit of area will be square meter likewise. आता काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण आता बघितलं. हा काटकोन त्रिकोण, पाया आणि उंची. या ठिकाणी ही जी उंची आहे ही काटकोन करणारी एक बाजू आहे. राईट. या ठिकाणी हा काटकोन झालेला आहे. सपोज या ठिकाणी मी नाव दिलं त्रिकोण ए बी आणि सी. तर ए बी आणि बी सी या त्रिकोणाच्या दोन बाजू, AC हा कर्ण, या ठिकाणी हा काटकोन झालेला आहे. तर ए बी ही काटकोन करणारी एक बाजू आहे, तीच त्रिकोणाची उंची आहे आणि म्हणून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. So area of the right angle triangle is equal to half into
product of sides making right angle. This year we will learn area of a parallelogram, area of a rhombus. तर या वर्षी आपण समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन यांची क्षेत्रफळांची सूत्र कशी काढली जातात आणि त्याची उदाहरणं कशी सोडवली जातात ते अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, एरिया ऑफ अ parallelogram. Let's take a parallelogram ABCD. Draw a perpendicular AE on side BC. ओके, आपण काय केलं, एक चौकोन घेतला, समांतरभुज चौकोन ABCD आणि A बिंदूतून बाजू BC वर AE हा लंब काढला. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABE हा एक त्रिकोण मिळालेला आहे. हा काटकोन त्रिकोण आहे कारण हा लंब काढलेला आहे आपण, बरोबर. आता हा काटकोन त्रिकोण आपण कापून घेतला. बघा, हा काटकोन त्रिकोण आहे, हा कापून घेतला आपण आणि समजा सरकवत नेऊन या बाजूला चिकटवला तर काय होतं बघा, झालेली आकृती आहे ती काय दिसते बघा. येस, इट इज अ रेक्टँगल. सो इफ वी कट this right angle triangle AEB and join with remaining part of this quadrilateral ABCD, we will get a rectangle figure, right? So this is a rectangle ABCD. Now this is height and length. मग तीच हाईट म्हणजेच त्याची काय आहे, आयताची रुंदी. द हाईट ऑफ दिस quadrilateral, that is parallelogram, is nothing, it's same, and it's the breadth of this rectangle, and the base of this parallelogram is nothing but the length. And as we have learned, area of a rectangle is equal to length into breadth, लांबी गुणिले रुंदी. But this parallelogram is nothing but rectangle only. Therefore, area of a parallelogram is equal to area of a rectangle. म्हणून समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे लांबी गुणिले रुंदी, पण या ठिकाणी लांबी म्हणजेच पाया आणि रुंदी म्हणजेच उंची, आणि म्हणून समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला मिळालं पाया गुणिले उंची. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. पाया म्हणजेच बेस बी, उंची हाईट h, and therefore area of a parallelogram is equal to b into h. Area of a parallelogram is equal to base into height, that is b into h. So we have learned the formula of area of a parallelogram. Let's solve some examples. यावर आधारित आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेंटीमीटर असलेल्या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. If base of a parallelogram is 18 centimeter and its height is 11 centimeter, then find its area. Now whatever is given, first write it down. What is given? That is the base. So base is equal to 18 centimeter. Height is given. Height is equal to 11 centimeter. We want to find its area. Area is equal to how much? Okay. क्षेत्रफळ बरोबर किती. दिलेल्या गोष्टी पहिले लिहून घ्या. पाया, उंची आणि विचारलेली गोष्ट लिहा. क्षेत्रफळ बरोबर किती. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. लेट्स राईट डाऊन द फॉर्म्युला. एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. Substituting the value of base and height, that will be equal to 18 into 11.
Multiply this, that is 18 into 11. 11 8 जा 88, carry 8, 11 1 जा 11 plus 8, that is 198, which will be equal to 198. And remember, you have to write area. Area has been asked, so you have to write here unit of this area. So it will be square centimeter, चौरस centimeter, because base and height is given in centimeter. Therefore, the unit of the area will be square centimeter. मग आपण खाली लिहिणार आहोत समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 198 चौरस सेंटीमीटर. Area of a parallelogram is equal to 198 square centimeter. Next, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 26 चौरस सेंटीमीटर आहे. त्याचा पाया 6.5 सेमी असल्यास उंची किती? Now in this case, area of a parallelogram is given. If area of a parallelogram is 26 square centimeter and its base is 6.5 centimeter, find its height. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. क्षेत्रफळ दिलेलं आहे 26 चौरस सेंटीमीटर, एरिया दिलाय, पाया म्हणजेच बेस दिलाय 6.5 सेंटीमीटर. आपल्याला काय शोधायचं आहे? उंची. हाईट इज इक्वल टू हाऊ मच, उंची बरोबर किती. राईट डाऊन द फॉर्म्युला ॲज इट इज. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. ओके, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस into height. Now in this case, area is given, therefore write down area, that is 26 is equal to base is 6.5 given and height we want to find it down, therefore write it is as it is, or h, you can write it as h. So 26 equal to 6.5 into h. Now transferring 6.5 to left hand side, therefore they will be divided. So 26 height is equal to 26 divided by 6.5. ओके, आता या ठिकाणी दशांश चिन्ह आपल्याला घालवायचे आहे. सो therefore उंची म्हणजेच h is equal to 260 upon 65. This decimal point we have given 10 over here and cancel this decimal point. So 260 upon 65 is equal to height. Let's solve this. Height will be equal to 260 upon 65. 13 5 जा 65. 13 2 जा 26 and 0. Again 5 1 जा 5. 5 4 जा 20. Therefore height will be equal to 4 centimeter. तर समांतर भुज चौकोनाची उंची किती येणार आहे? 4 सेंटीमीटर. हाईट ऑफ द पॅरलोग्राम will be equal to 4 centimeter. Remember here height has been asked, therefore you have to write unit as centimeter. पुढचं उदाहरण. एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची उंची 6.4 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल? एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. ओके, वॉट एव्हर इज गिवन वी विल राईट डाऊन फर्स्ट. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला, एरिया इज गिवन, दॅट इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट, व्हॉट इज गिवन? हाईट इज गिवन, म्हणजेच उंची 6.4 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? पाया, बेस इज इक्वल टू हाऊ मच. स्टार्ट विथ द फॉर्म्युला. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम, राईट? समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची.
area of a parallelogram is equal to base into height. Substituting the value, now here area is given, therefore on the left hand side we will write down first area, that is 83.2 is equal to pi, we want to find it out, base we want, they ask the length of the base, therefore write it as it is, or you can write b. So b into 6.4. Transferring 6.4 to left hand side, 83 point base is equal to pi बरोबर 83.2 upon 6.4. ओके, तर पाया बरोबर 83.2 अपॉन 6.4 आपल्याला मिळालाय. आता एक दशांश चिन्ह दोन्हीकडे आहेत, त्यामुळे हे दशांश चिन्ह जाईल. देअरफॉर बेस विल बी इक्वल टू 832 अपॉन 64. ओके, आपण भाग लावूया. 8 8 64, 8 8 जा 64, 8 1 जा 8, 0, 8 4 जा 32. Again cancelling by 8, 8 1 जा 8, 8 1 जा 8, carry 2, 8 3 जा 24. Therefore the base will be equal to 13. Now here it is given in centimeter, therefore the length of the base will be equal to 13 centimeter. समांतर भुज चौकोनाचा पाया 13 सेंटीमीटर असेल. तर अशा प्रकारे आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. नेक्स्ट, एरिया ऑफ अ रोम्बस. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघणार आहोत आपण. ABCD हा समभुज चौकोन आहे. ABCD, this is a rhombus. Now AC equal to D1 and BD equal to D2. Now these are the diagonal, AC and BD, as you see, these are the diagonals of this rhombus. काय आहेत ह्या? समभुज चौकोनाचे हे कर्ण आहेत. AC आणि BD हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत. आपण चौकोनाचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. राइट? So these two diagonals bisect each other at point P. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात? P बिंदूत छेदतात. They intersect at point P. Now with the help of these D1 D2 intersecting each other, we are getting right angle triangle. Right? Now first right angle triangle is triangle APB. Okay? Next, BPC. Third one CPD and fourth one APD. ओके, आता लक्षात घ्या, हे आपल्याला 4 काटकोन त्रिकोण मिळालेले आहेत. हे एकरूप काटकोन त्रिकोण आहेत. कसे आहेत हे काटकोन त्रिकोण? एकरूप आहेत, कारण समभुज चौकोन आहे, म्हणजेच चारही भुजाच्या समान आहेत. त्यामुळे हे 4 काटकोन त्रिकोण आपल्याला एकरूप मिळालेले आहेत. So length AP is equal to length PC. Now is equal to half AC. Right? Because काय आहेत हे? परस्परांना P बिंदूत छेदतात. बरोबर? त्यामुळे AP बरोबर PC बरोबर हाफ DAC. पण AC म्हणजेच काय आहे? D1. म्हणजेच आपल्याला मिळालं लेंथ AP इक्वल टू लेंथ PC इक्वल टू D1 अपॉन 2. Similarly, AC intersect BD at point P. Therefore, BD, P is the bisector of BD.
Therefore, length BP equal to length PD is equal to half D2. बरोबर, हाफ BD, पण BD म्हणजेच काय, D2, आणि म्हणून आपल्याला ते मिळालं लेंथ BP equal to length PD is equal to half D2. ओके, आता या ठिकाणी आपल्याला बघा AP म्हणजे किती आणि BP म्हणजे किती मिळालं. आपण काटकोन त्रिकोण विचारात घेऊया. पण हा एक काटकोन त्रिकोण, हे असे किती आहेत, 4 काटकोन त्रिकोण आहेत. यांची क्षेत्रफळे समान आहेत. म्हणजेच या संपूर्ण समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर या 4 काटकोन त्रिकोणांची क्षेत्रफळे होत. ओके, सो एरिया, तर हा समभुज चौकोन आहे ABCD. D1 D2 हे त्याचे कर्ण आहेत. आपण एरिया ऑफ अ रोम्बस काढत आहोत. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय बघितलं आपण, 4 काटकोन त्रिकोणांची क्षेत्रफळे. Therefore 4 into area of triangle APB. चारही या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असणार आहे. पण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, सूत्र आपण बघितलं, 1/2 पाया गुणिले उंची. आता हा काटकोन त्रिकोण आपण कन्सिडर केला कुठला, APB. तर हा झाला त्याचा पाया म्हणजेच बेस, आणि ही झाली त्याची उंची, हाईट, राईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल APB is equal to 4 into half into length AP into length BP. Okay, but AP is half D1 and BP this also half D2. So 4 into half D1 into half D2. 2 2s are 4. Again 2 1s are 2, cancel, which will be equal to 1/2 into D1 D2. Okay, and D1 D2, these are the diagonals of these rhombus. Therefore area of a rhombus will be equal to half into product of their diagonals. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार. 2 D1 D2 हे कर्ण आहेत. तर समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला मिळालं 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. एरिया ऑफ अ रोम्बस विल बी इक्वल टू हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. काही उदाहरणं सोडवणार आहोत आपण याची. एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 15 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. Lengths of the diagonals of a rhombus are 15 centimeter and 24 centimeter. Find its area. Now write down. पहिले दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. कर्ण बरोबर 15 सेंटीमीटर, दुसरा कर्ण बरोबर 24 सेंटीमीटर, क्षेत्रफळ बरोबर किती. सूत्र लिहायचं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. एरिया ऑफ अ रोम्बस विल बी इक्वल टू हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ द डायगोनल्स. किमती घालूया. हाफ इंटू 15 इंटू 24. भाग लावूया आपण. 2 1s are 2, 2 1s are 2, 2 2s are 4. That will be equal to 15 into 12. Multiply 15 into 12. What is the answer? 12 5s are 60. Carry 6. 12 1s are 12 plus 6. That is 18. So 180 square centimeter. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती असेल?
180 चौरस सेंटीमीटर असेल. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? काय दिलंय आपल्याला? चौकोनाची परिमिती दिलेली आहे आणि एका कर्णाची लांबी आणि त्या चौकोनाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. If perimeter of a rhombus is 100 centimeter and length of one diagonal is 48 centimeter, what is the area of the quadrilateral? Whatever is given, first write down perimeter of a rhombus is 100 centimeter. Length of one diagonal is 48 centimeter. Area is equal to how much? Draw the figure first. Rhombus ABCD. Let's take rhombus ABCD. One diagonal square ABCD, quadrilateral ABCD be the rhombus. Diagonals AC and BD intersect at point P. As we know, diagonals of the rhombus bisect each other, right? They intersect each other. Now here AC is given 48 centimeter and we want to find the area of this quadrilateral. Now we know that what is the formula of the area of the rhombus? Area of the rhombus is equal to half into product of lengths of diagonals. म्हणजेच आपला कर्णांच्या लांबींचा गुणाकार, तर दोन्ही कर्णांची लांबी पाहिजे. इथे फक्त आपल्याला एका कर्णाची लांबी दिलेली आहे, दुसरा कर्ण आपल्याला काढावा लागेल, राईट? बघा ही आकृती आहे आपल्या समोर. AC बरोबर 48 सेंटीमीटर दिलेला आहे. लेंथ AC इक्वल टू 48 सेंटीमीटर. नाउ length AP is equal to half length AC as diagonals of a rhombus bisect each other, right? This property we have learned. Diagonals of a rhombus bisect each other, therefore AP will be equal to half length AC, but AC is given 48, which will be equal to half into 48. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 4s are 8. Therefore length AP equal to 24 centimeter. So this one is 24, right? Now perimeter of a rhombus is given, but what is the formula of perimeter? It's 4 into side. बरोबर, चारही बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू. मग पेरिमीटर किती दिलेला आहे? 100. So 100 will be equal to 4 into side. Therefore side will be equal to 100 upon 4. Cancelling this, we will get side is equal to 25 centimeter. So this is 25. All these sides are 25, right? आपल्याला असं बघून सांगता येतं 100 आहे परिमिती, म्हणजेच प्रत्येक बाजू 25 असेल. बट we have to show this by solving with the help of the formula. We have to show that side of this rhombus will be equal to 25 centimeter. Okay. Now original figure. AC is the diagonal is 48 and perimeter is given 100 centimeter. With the help of this perimeter, we found the side of this rhombus, that is AB is 25 centimeter. Similarly, AP we have found it is 24 centimeter, right? Now consider this triangle APB. In triangle APB, this is 90 degree because diagonals of a rhombus bisect each other at right angles. So triangle APB is a right angle triangle. We know the value of AB, value of AP. So with the help of these two values, we can find the value of BP. So using Pythagorean theorem, by Pythagorean theorem, AB is the hypotenuse, this is the base and this is the
side. So AB square equal to AP square plus PB square. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. AB हा कर्ण आहे. आपल्याकडे AB ची किंमत आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू 25 square equal to 24 square plus PB square. Because PB we want to find it out. 25 square is 625 is equal to 24 square 576 plus length BP square or PB square. Transferring 576 to left hand side, 625 minus 576 equal to length PB square. Therefore, 49 will be equal to length PB square. Taking square root of both the sides, length PB equal to square root of 49 and therefore length PB equal to 7 centimeter. So this is 7 centimeter. BP or PB. Okay, but we want to found the BD, diagonal BD, length of diagonal BD. Now this is the rhombus with BP 7, AB 25 centimeter. But here remember we want to find the length of diagonal BD. Now length PB equal to 7 centimeter. Length PB equal to half length BD, right? Because diagonals of a rhombus bisect each other. So PB is 7. Therefore 7 is equal to half into BD. Therefore length BD is equal to 2 into length PB. But PB is 7, that is 2 into 7, which will be equal to 14 centimeter. Therefore diagonal BD equal to 14 centimeter. AC is 48 centimeter, it is given using the formula of the area of the rhombus. Area of a rhombus equal to half into product of lengths of diagonals is equal to half into 14 into 48. So 2 ones are 2, 2, 2 twos are 4, 2 fours are 8. Make it simple. So 14 into 24, multiplying this 14 into 24. So 14 fours are 56, carry 5, 14 twos are 28 plus 5, that is 33. Therefore the answer will be 336 square centimeter. Because it is given in centimeter, lengths are given in centimeter, the area of the unit of the area will be in square centimeter. Therefore the answer is area of this quadrilateral will be equal to 336 square centimeter. Okay. तर अशा प्रकारे आपण परिमिती दिलेली आहे, एक कर्ण दिलेला आहे, तर त्यावरून आपण त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो. राईट. समजा आपल्याला क्षेत्रफळ दिलं असेल, डायगोनल दिला असेल, तर त्यावरून आपण अशाच प्रकारे परिमिती सुद्धा काढू शकतो. मग परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? बाजूला चौकोनाच्या चारही बाजूंची माप काढावी लागतील. So dear students, try to solve these examples again and again. Remember, whatever is given you should write down it first and then accordingly use the formula and solve these examples. Thank you. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.